आज एका क्लायंटशी बोलत असताना एक खूप असा अनुभव आला आणि थोडं वाईटही वाटलं. क्लायंटची पत्रिका बघितली तर शनी मंगळ राहू याची युती 8व्या घरामध्ये होती आणि त्यात शनी ही नीच आहेत. शनीची महादशा सुरू आहे, त्यामुळे शनीचे उपाय करणं गरजेचंच आहे. पण त्याहूनही त्यांची मानसिक स्थिती फार बिघडलेली आहे. मुलगा लहान आहे आणि पोस्ट प्रेग्नन्सीचा सुद्धा त्यांना त्रास होत आहे. त्यात या सगळ्या मोठे मोठे ग्रह यांची युती आणि त्यामुळे होणारा त्रास, महादशा, उपाय सांगितले. पण सगळ्यात महत्त्वाचं इथं काय झालं की जो मानसिक सपोर्ट एका स्त्रीला हवा असतो पोस्ट प्रेग्नन्सी नंतरचा, तो कुठेतरी मिसिंग आहे. सासरकडच्यांची अपेक्षा आहे की माहेरकडच्यांनी घेऊन जाऊन त्यांना सपोर्ट करा, म्हणजे तिला सांभाळावं. माहेरकडच्यांची इच्छा आहे की तिने सासरी राहून सासरी सगळं करावं. मला सांगायचं हे आहे की एकदा लग्न झालं की मुलगी दुसऱ्याकडची होते आणि सासरकडच्यांची पण सगळ्यांनाच माहिती की आई वडील जेवढे प्रेम करतात तेवढं सासू सासरे खूप कमी असतील. ते खूप जीव लावत असतील सुनांना. पण अशा वेळेला मला असं वाटतं की सगळ्यांनी सपोर्ट करायला हवा, सगळ्यांनी तिची मनस्थिती समजायला हवी. आणि जर ही मनस्थिती ठीक नाही झाली तर तिच्या जीवावर बेतू शकतं. सो अशा वेळेला सगळ्यांनी सपोर्ट करून त्यांना खंबीर करणं, त्यांच्यासाठी पॉझिटिव्ह एन्व्हायरमेंट तयार करणं हे फार गरजेचं आहे. म्हणजे तिच्यासाठीच नाही, की खूप साऱ्या पोस्ट प्रेग्नन्सीनंतरच्या स्त्रिया मी बघते, त्यांच्याशी बोलते, किंवा खूप अशा काही घटनासुद्धा असतात किंवा काही प्लॅनेट पोझिशनमुळे घरातल्या स्त्रियांची स्पेशली मानसिक स्थिती नसते. तर तिला फक्त आधाराची गरज आहे, तिला तुमच्या पॉझिटिव्हिटीची गरज आहे. तुम्ही थोडंसं तिला समजून घेतलं पाहिजे, तिला चांगल्या गोष्टी तिच्यासाठी करायला हव्यात. कारण मग या गोष्टी खूप खूप भयंकर पुढे पुढे जातात आणि मग ते जीवावर सुद्धा बेतू शकतं. सो मी सगळ्यांनाच सांगेन की कृपा करून जर तुमच्या आजूबाजूला किंवा घरात अशी कोणी कोणाला मानसिक त्रास होतोय खूप, तर त्यांना ट्रीटमेंटही द्या डॉक्टरांची. काही उपाय असतील ज्योतिषशास्त्राचे तेही करा, पण सपोर्ट मात्र नक्की करा.